student. Myself प्रकाश इंगळे. आज मी तुम्हाला फर्स्ट टॉपिकमधला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटमधील सब टॉपिक शिकवत आहे. ॲपोमिक्सिस पार्थेनोकार्पी आणि एम्ब्रियोनी. ॲपोमिक्सिस शिकण्यापूर्वी आपण एक डायग्राम बघू जे तुम्हाला आधी आपण शिकवलेली आहे. ॲनाट्रोपस ओव्हलची हे डायग्राम आहे. यामध्ये बघा महत्त्वाचे काही पार्ट आहेत. आता हे महत्त्वाचे पार्ट कोणते आहेत तर बघा, हे न्यूसेलस आहे. ह्या न्यूसेलस आतमधला भाग. त्यानंतर इंट्युग्युमेंट हा पार्ट बाह्य आवरण आहे त्याचे, कवरिंग. त्यानंतर मध्ये जे आहेत ते एक सेल आहेत, सायनर्जिड्स आहेत. हे दोन जे आहेत हे सिनर्जिड्स आहेत. खाली अँटीपोडल सेल्स आहेत आणि मधात पोलर न्यूक्लिया. अत्यंत महत्त्वाचे हे सेगमेंट आहे. यावरूनच आपलं पुढचं काय चालू आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आधी आपण हे शिकवलेलंच आहे. फिमेल ॲनाट्रोपस ओव्हलमध्ये पाहिलं आहे आपण. जेव्हा फिमेल ॲनाट्रोपस ओव्हलचं डेव्हलपमेंट होते त्यावेळेस हे आपल्याला सीड मॅच्युअर होण्याच्या प्रोसेस जेव्हा होते त्यावेळेस आपल्याला ही असे डायग्राम 7 सेल आणि 8 न्यूक्लिया आपण तयार झालेले पाहायला मिळाले. तर सुरुवातीला बघा काय आहे, अपोमिक्सिस काय आहे. अपोमिक्सिस फेनॉमेना ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियोज हा एक फेनॉमेना आहे. कशाचा फेनॉमेना आहे तर फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो बनण्याची एक प्रक्रिया आहे थ्रू असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता हे एम्ब्रियो बनते पण कशाच्या सहाय्याने तर रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या सहाय्याने, विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट अँड फर्टिलायझेशन. यामध्ये काय आहे की कुठल्याही प्रकारचं मेल आणि फिमेल गॅमेट काय आहे इन्व्हॉल्व होत नाही, तरीसुद्धा आपल्याला तिथं काय सीड तयार होते, एम्ब्रियो तयार होते. त्याला आपण अपोमिक्सिस म्हणतात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिओसिसची प्रोसेस होत नाही आणि सिनगॅमीची प्रोसेस होत नाही. ऑरमध्ये इट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन विच मिमिक्स सेक्शुअल रिप्रोडक्शन. अशी एक असेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे जी की आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनसारखी मिमिक्री करते. म्हणजे असं दाखवते की सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं पण तसं घडत नाही. यामध्ये कुठल्याही व्हेअर सीड्स आर फॉर्म विदाऊट फर्टिलायझेशन. व्हेअर सीड्स आर फॉर्म इथं काय तयार होते, सीड्स इथं उत्पन्न होते विदाऊट फर्टिलायझेशन, कुठल्याही मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजनशिवाय, फ्रॉम डिप्लॉइड एग सेल अँड अदर सेल्स ऑफ न्यूसेलस. आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचा डिप्लॉइड एग सेल अँड अदर सेल इथं तयार होत नाही आणि सीड फॉर्म होते. म्हणजे जे आपल्याला इथं पाहिलेलं आहे एम्ब्रियो, या एम्ब्रियोमधून आपल्याला सीड तयार झालेले पाहायला मिळते. अपोमिक्सिंग, कुठल्याही मिक्सिंगशिवाय सीड तयार होणे या प्रक्रियेला आपण अपोमिक्सिस म्हणतो. तर हे डायग्राममध्ये बघा, सुरुवातीला जर आपण पाहिलं तर जनरली सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे हे जे ॲनाट्रोपस ओव्हल आहे, या ॲनाट्रोपसमध्ये ओव्हलमध्ये आपल्याला ओव्हलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्यात MMC म्हणजे मेगास्पोर मदर सेल. यामधून आपल्याला जर पाहिलं तर गॅमेटोफाईट प्रोग्राम दाखवला होता. एक सिंगल गॅमेट होते, त्या सिंगलमधून 2 गॅमेट होतात. त्या 2 गॅमेटमधून पुन्हा सेल डिफरन्स होतात. 2 चे 4, 4 चे 8 गॅमेट इथं पाहायला मिळतात. तर 8 इथं आपण ही प्रोसेस पाहिलेली आहे. त्याच्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन होते. पोस्ट फर्टिलायझेशन झाल्यानंतर सीड उत्पन्न तयार करते. हे जनरली सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आहे. पण याच्या अपोजिटमध्ये जे अपोमिक्सिस आहे, या अपोमिक्सिसमध्ये काय होते बघा. या अपोमिक्सिसमध्ये रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे. इथं मिओटिक डिव्हिजन झालं आणि एक सोमॅटिक सेल, म्हणजे रेड कलरमध्ये हे एक सोमॅटिक सेल आहे. हे सोमॅटिक सेल ॲडिशनल तिथे येऊन चिटकलेलं आहे किंवा ते ॲड झालेलं आहे. ॲड झाल्यानंतर त्याची ग्रो झाली. एका सेलचे डिव्हिजन झालं, एका सेलचे 2 सेल, 2 सेलचे पुन्हा
मग इथं काय आहे, एन्जिओस्पोरोत एम्ब्रिओ सॅकमध्ये ते जुडले आणि फर्टिलायझेशन, इंडिपेंडंट अँड डेव्हलपमेंट. ही कसे सेक्शुअली वरची प्रोसेस कशी झाली आहे सेक्शुअली, आणि खालची प्रोसेस कशी झाली आहे अपोमिक्सिस. म्हणजे ही सेक्शुअली आपण जे आधी पाहिलं होतं की अपोमिक्सिस म्हणजे काय, विदाऊट फर्टिलायझेशन, कुठल्याही प्रकारच्या फ्युजन झालं नाही यातमध्ये मेल आणि फिमेल. यामध्ये एक इथं सेल इथं ॲड झाल्यानंतर त्याचं इंडिपेंडंटली काय झाले, ग्रो झाली, आणि ग्रो झाल्यानंतर त्याचं सीडमध्ये रूपांतर झालं. याच प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, अपोमिक्सिस. ठीक आहे. आता या अपोमिक्सिसचे 2 पार्ट आपल्याला पाहायला मिळतात, आणि अपोस्पोरी, फॉर्मेशन ऑफ स्पोरोफाइट विदाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट. आता अपोगॅमी विदाऊट गॅमेट आणि अपोस्पोरी विदाऊट स्पोर्स, हे 2 वर्ड्स आहेत. आता फॉर्मेशन ऑफ स्पोरोफाइट विदाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट. फॉर्मेशन ऑफ स्पोरोफाइट इथं काय होते, फॉर्मेशन ऑफ स्पोरोफाइटची इथं फॉर्मेशन झाली आहे स्पोरोफाइटची विदाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट, कुठल्याही प्रकारचे गॅमेटशिवाय स्पोरोफाइटची फॉर्मेशन झाली पण गॅमेटशिवाय. आणि खालच्या याच्यात अपोस्पोरीमध्ये फॉर्मेशन ऑफ गॅमेटोफाइट विदाऊट फॉर्मेशन ऑफ स्पोर्स. अपोजिट आहेत दोन्ही पण. इकडे बघा फॉर्मेशन ऑफ गॅमेट विदाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट, इकडे काय विदाऊट फॉर्मेशन ऑफ स्पोर्स. आणि याचं एक्झाम्पल आहे ऑरेंज आणि मँगो. आता हे तुम्हाला समजण्यासाठी एक डायग्राम दाखवतो, त्या डायग्रामवरून लक्षात येईल तुमच्या. When a gametophyte organ produce embryo-like structure without fertilization. आता एक डायग्राम आहे बघा. आता हे अल्टरनेशन ऑफ जनरेशनची एक डायग्राम आहे. आता याच्यामध्ये हे एक सायकल आहे. ही सायकल सुरुवातीला जर पाहिलं आपण, ही एक पूर्ण सायकल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये स्पोरोफाइट आहेत, वरती गॅमेटोफाइट आहे. आता या गॅमेटोफाइटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, इकडं गॅमेट आहेत, इकडं मेल दाखवलेलं आहे, इकडं फिमेल दाखवलेलं आहे. आता इथं सिंगल आहे, एन म्हणजे सिंगल्स. आता हे सिंगल असल्यामुळे इथं काय एक सिंगल एन आणि इथं एक सिंगल एन. इथं झायगोट तयार झालं, आणि झायगोट तयार झाल्यानंतर हे स्पोरोफाइटमध्ये याचं मॅच्युरेशन झालं. मॅच्युरेशन झाल्यानंतर हे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, 2n मध्ये झालं. आणि 2n मध्ये झाल्यानंतर पुन्हा याचं अर्धसूत्री विभाजन झालं. 2/4 मध्ये त्याचं विभाजन झालं. पुन्हा त्यामध्ये जे सिंगल गॅमेट आहे, सिंगल हॅप्लॉइड गॅमेट आहे, यामध्ये मायटोसिस होऊन पुन्हा गॅमेटोफाइटमध्ये हे अल्टरनेशन ऑफ जनरेशन तुम्ही गुगलवर ही पूर्ण डायग्राम पाहू शकता. त्याचे म्हणजे 11वीलाच हे होतं, पण आता आपल्याला 12वीला आल्यामुळे जनरल तुम्हाला ही डायग्राम दाखवत आहे. तर हे गुगलवर तुम्ही पाहून घ्यायचं आहे ही डायग्राम, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता हे 2 शब्द तुम्हाला इथं लक्षात आले पाहिजे. एक आहे गॅमेटोफाइट आणि दुसरा आहे स्पोरोफाइट. आता पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं मी बघा, पहिल्या याच्यात काय सांगितलं, फॉर्मेशन ऑफ स्पोरोफाइट होते अपोगॅमीमध्ये, म्हणजे तिथं फॉर्मेशन होते स्पोरोफाइटची विदाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट. जे गॅमेट आहे या गॅमेट कुठल्याही प्रकारचा अंतर्भाव राहत नाही. आणि खालच्या आहेत अपोजगॅमीसमध्ये फॉर्मेशन ऑफ गॅमेटोफाइट. बघा आता दुसरी काय आहे अपोस्पोरी. याला आपण अपोस्पोरी फॉर्मेशन ऑफ गॅमेटोफाइट विदाऊट फॉर्मेशन ऑफ स्पोर सुद्धा म्हणतो. याचे एक्झाम्पल आहे ऑरेंज आणि मँगो. जर आपण पाहिलं तर फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ एनी अदर सेल, एम्ब्रिओ सॅक्स ऑफ अँटीपोडल सेल्स, सायनर्जिड सेल्स, फॉर्मेशन होते इथं. फॉर्मेशन कशाचं होतं, एम्ब्रिओचं. फ्रॉम एनी अदर सेल्स, फ्रॉम एम्ब्रिओ सॅक. आता एम्ब्रिओ सॅक कोणता असते, हा एम्ब्रिओ सॅक असेल. लाईक अँटीपोडल सेल्स अँड सिनर्जिड सेल, वरच्या 3 अँटीपोडल सेल्स, खालच्या 2 सिनर्जिड सेल्स. यामध्ये काय होते, फर्टिलायझेशन. अदर सेल्स एम्ब्रिओ लाईक
फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी हे आहेत अँटी सिनर्जिड सेल्स आणि इथं अँटीपोडल सेल्स. दिस टाईप ऑफ एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम न्यूसेलस अँड इंटेग्युमेंट सेल. आता हे न्यूसेलस आणि इंटेग्युमेंट सेल या ठिकाणी अशा प्रकारे येईल. मधात हे सेकंडरी न्यूक्लियस असेल, वरती अँटीपोडल सेल्स असेल, खाली सिनर्जिड सेल्स असतील. ठीक आहे. नंतर पुढे आता याचे 3 टाईप दिलेले आहेत, कॅटेगरीज दिलेले आहेत. पहिला आहे रिकरंट ॲपोमिक्सिस, दुसरा आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस आणि तिसरा आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. आता पहिल्यात काय, एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम अर्चिगोनियल सेल्स अँड अदर पार्ट ऑफ न्यूसेलस. आता एम्ब्रिओ सॅकमध्ये हा एम्ब्रिओ सॅक आहे. एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम अर्चिगोनियल सेल और अदर पार्ट ऑफ न्यूसेलस. हे जे न्यूसेलस असते इथं, या न्यूसेलसमध्ये इथं काय होईल, डेव्हलप होईल एम्ब्रिओ सॅक. ठीक आहे. नॉन रिकरंट अपोमिक्सिसमध्ये एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम मेगास्पोअर मदर सेल. आता मेगास्पोअर मदर सेल कुठं दाखवली होती आपण, वरची डायग्राम पाहून. या ठिकाणी MMC हे बघा, हे इथं याचं मेगास्पोअर मदर सेल या ठिकाणी, हे बाहेरील न्यूसेलस पहिल्या याच्यामध्ये आणि दुसऱ्या याच्यात MMC मेगास्पोअर मदर सेल या ठिकाणी डेव्हलपमेंट होईल. ठीक आहे. पहिल्या याच्यात एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम अर्चिगोनियल सेल अँड अदर पार्ट ऑफ न्यूसेलस, या न्यूसेलसमध्ये डेव्हलप झालं. दुसऱ्यात काय झालं, एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम मेगास्पोअर मदर सेल MMC, म्हणजे ही एक स्टेप जास्त येईल. हे इथं हे एम्ब्रिओ सॅक आहे. नंतरची पुढची स्टेप काय, इथून ते पुढं डेव्हलप होईल. या ठिकाणी जे ओव्हल असते या ठिकाणी MMC असते आणि त्या ठिकाणी एम्ब्रिओ सॅक डेव्हलप होईल. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी, एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम न्यूसेलस और इंटेग्युमेंट दॅट इज genetically identical plant by this apomixis. Embryos develop from nucellus and integument. आता हे 2 पार्ट आहेत. एक पहिला आहे न्यूसेलस, या ठिकाणी डेव्हलप होईल आणि दुसरा आहे इंटेग्युमेंट, या ठिकाणी डेव्हलप होईल. आणि त्याचं एक्झाम्पल आहे सिट्रस. आता हे सिट्रसचं एक्झाम्पल पाहण्यासाठी एक आपण डायग्राम पाहू. त्या डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल की सिट्रसमध्ये डेव्हलप कशा प्रकारे न्यूसेलस आणि ठीक आहे, डायग्राम दिसत नाही. ठीक. आता पुढचे आहे पार्थेनोकार्पी. पार्थेनोकार्पी, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम अनफर्टिलायझेशन एग. यामध्ये काय होते, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओचे काय होते, फॉर्मेशन होते. कशापासून, फर्टिलाइज एग्समध्ये फॉर्मेशन होते. आता पार्थेनोकार्पी जनरली काय, द टर्म कॉइंड बाय नॉल, या नॉल शास्त्रज्ञाने शोधून काढलं आहे. इट इज कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप. पहिल्या याच्यात काय होतं, एम्ब्रिओज डेव्हलप होतं. आपण जे अपोमिक्सिस पाहिलं त्यामध्ये काय, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट पाहिलं. पण इथं काय आहे डेव्हलपमेंट, फ्रूटची डेव्हलपमेंट आहे. पहिल्या याच्यात सीडची, दुसऱ्या याच्यात फ्रूटची. पार्थेनोकार्पीमध्ये इट इज डेव्हलप विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. आता हे डेव्हलप कशाच्या सहाय्याने होते, फ्रूट डेव्हलप होते पण कशाच्या सहाय्याने, विदाउट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन न होता फ्रूटची डेव्हलपमेंट होणे, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, पार्थेनोकार्पी. पायनॅपल असेल, बनाना असेल, पपाया असेल, यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्याला बी सापडते का, सापडत नाही. यामध्ये जे प्लासेंटा आहे, या प्लासेंटामध्ये ऑक्सिन्स आणि IAA इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड हे ग्रोथ रेग्युलेटर असते. यामुळे काय होते, ओव्हरी एनलार्ज होते आणि प्रोड्यूस सीडलेस फ्रूट. हे जे ओव्हरी आहे, हे ओव्हरी कशी एनलार्ज होते, म्हणजे अशी फुगते आणि प्रोड्यूस सीडलेस फ्रूट. आणि याच फ्रूटला काय म्हटलेलं जाते की पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हटले जाते.
आता इथं काय झालेलं आहे की कधी कधी आपल्याला बऱ्याच वेळेस फर्टिलायझेशनची प्रोसेस होत नाही, मेल आणि फिमेलची आवश्यकता नसते, पण अशा वेळेस आपल्याला फ्रूटसुद्धा इथं काय मॅच्युअर झालेलं पाहायला मिळते. तर मग अशा वेळेस आपण त्या हे सीड जे तयार होते त्याला काय म्हणतो, सीडलेस फ्रूट म्हणतो त्याला आपण. शेवटचा टॉपिक आहे पॉलीएम्ब्रिओनी. आता हे पॉलीएम्ब्रिओनी म्हणजे एक टर्म्स अशी आहे की ते ल्युएनहुक आणि अँटोनी व्हॅन ल्युएनहुक 1790मध्ये सिट्रस फूडवर त्यांनी हे ऑब्झर्व केलेलं आहे. आणि याचे रिझन काय आहेत बघा, रिझन्स ऑफ पॉलीएम्ब्रिओनी. आता हे जनरली पाहिले आपण एम्ब्रिओ सॅकची डायग्राम, तर यामध्ये 7 सेल आणि 8 न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळते. 7 सेल आणि 8 न्यूक्लिएट. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर इथं बघा आपल्याला जास्तीत जास्त सेल तयार झालेलं पाहायला मिळतात. म्हणजे इथं काय झालेलं आहे, पॉली म्हणजे 2पेक्षा जास्त सेल तिथं ॲड झालेल्या पाहायला मिळतात. आता इट इज ड्यू टू फॉर्मेशन ऑफ मोर दॅन 1 एग इन एम्ब्रिओ सॅक. आता हे कशामुळे घडलेलं आहे की एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ सॅक तिथं 1 एग, इट इज द फॉर्मेशन ऑफ मोर दॅन 1 एग. एकापेक्षा जास्त एकच्या ठिकाणी काय एम्ब्रिओ सॅक फॉर्मेशन झालेले आहे. फॉर्मेशन मोर दॅन 1 एम्ब्रिओ ड्यू टू इंटेग्युमेंट अँड न्यूसेलस सेल्स. इथं जे न्यूसेलस सेल असतील, या न्यूसेलस सेलपासून आणि इंटेग्युमेंट सेलपासून, हे इंटेग्युमेंट इथं असेल. सिनर्जिड सेल्स अँटीपोडल सेल मे बी ऑल्सो डेव्हलप इन टू एम्ब्रिओ. आता सिनर्जिड सेल कोणते असतात, हे सिनर्जिड सेल अँटीपोडल खालच्या साईडने अँटीपोडल दाखवलेलं आहे, वरच्या साईडने सिनर्जिड दाखवलेलं आहे. आणि दोन्हीमध्ये काय झालेलं आहे, डेव्हलप एम्ब्रिओ झालेला आहे. इथं समजा 2च सेल असतील, इथं 3 सेल असतील. म्हणजे ज्या ठिकाणी फक्त एक व्यतिरिक्तही जे सेल असतील त्या ठिकाणी जर एम्ब्रिओ डेव्हलप होत असेल तर त्याला पॉलीएम्ब्रिओनी म्हणतात. म्हणजे जिथं आपल्याला सुरुवातीला पाहिलं होतं की जर का फॉर्मेशन व्हायचं असलं त्याचं रिप्रोडक्शन, तर मेल आणि फिमेल दोन्ही गॅमेट येतात. पण इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन असल्यामुळे जे पण सेल्स असतील हे अँटीपोडल सेलला जुळले जातील, अँटीपोडल सेलला आणि सायनर्जिड सेलला जुळले जातील. आणि त्यामुळे तिथं काय झालेलं आहे, पॉलीएम्ब्रिओनी तयार होते. एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ तयार झालेले आहेत आणि त्याला त्यामुळे पॉलीएम्ब्रिओनी म्हटलेलं आहे. शेवटचे टर्म पॉलीएम्ब्रिओनी. इट इज द डेव्हलपमेंट वर दॅन मोर एम्ब्रिओ इनसाइड द सीड इनक्रीज द चान्सेस ऑफ सर्वायवल. डेव्हलपमेंट मोर दॅन 1 एम्ब्रिओ इनसाइड द सीड. हे डेव्हलपमेंट कुठं होते, सीडमध्ये होते, एकापेक्षा जास्त एम्ब्रिओची. आणि त्यामुळे काय होते, सर्वायवल ऑफ चान्सेस, सीडचे सर्वायवल ऑफ चान्सेस जास्त होते. म्हणजे जर का तुम्ही लिंबूचं एखादं मूळ बघितलं, त्या मुळामध्ये काही एकाच ठिकाणी तुम्हाला 4-5 असे एम्ब्रिओ पाहायला मिळतात. पहिल्या याच्यात त्याचे 2 टाईप आहेत, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी, एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम न्यूसेलस अँड इंटेग्युमेंट. आणि दुसरा आहे क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी, एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम झायगोट प्रो एम्ब्रिओ.